मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, कार्ल मार्क्स हा जन्माने कोण होता? ऑप्शन ए जर्मन, बी रशियन, सी फ्रेंच, डी ब्रिटिश. ऑप्शन ए जर्मन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न दुसरा, भारतात सर्वात जास्त परकीय चलन कोणती वस्तू निर्यात करून मिळवतात? ऑप्शन ए ताग, बी कापूस, सी चहा, डी कॉफी. ऑप्शन सी चहा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न तिसरा, भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? ऑप्शन ए 1949, बी 1950, सी 1951, डी 1952. ऑप्शन बी 1950 हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न चौथा, 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? ऑप्शन ए सचिव अर्थ खाते, बी गव्हर्नर रिझर्व्ह बँक, सी अध्यक्ष अर्थ आयोग, डी केंद्रीय अर्थमंत्री. ऑप्शन बी गव्हर्नर रिझर्व्ह बँक हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न पाचवा, LICची स्थापना कधी करण्यात आली? ऑप्शन ए 1 सप्टेंबर 1956, बी 1 सप्टेंबर 1964, सी 1 सप्टेंबर 1955, डी यापैकी नाही. ऑप्शन ए 1 सप्टेंबर 1956 हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओमध्ये काही चुका आढळल्यास कृपा करून कॉमेंट्समध्ये नक्की सांगा बरं. प्रश्न सहावा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए नागपूर, बी मुंबई, सी दिल्ली, डी कोलकाता. ऑप्शन बी मुंबई हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न सातवा, प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए दिल्ली, बी ठाणे, सी कोलकाता, डी मुंबई. ऑप्शन डी मुंबई हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न आठवा, भारतीय मध्यवर्ती बँकेची कार्ये कोणती बँक करते? ऑप्शन ए स्टेट बँक ऑफ इंडिया, बी युनियन बँक ऑफ इंडिया, सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, डी मध्यवर्ती बँक ऑफ इंडिया. ऑप्शन सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न नववा, भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन ए 1969, बी 1974, सी 1980, डी 1991. ऑप्शन सी 1980 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 10वा, WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए संपत्ती, बी आरोग्य, सी शिक्षण, डी रोजगार. ऑप्शन बी आरोग्य हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर होणार आहे. मित्रांनो, आपणाला एक कडकडीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळेल. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया.
प्रश्न 11वा, सर्व बँकांच्या व वित्तीय संस्थांच्या कार्यावर कोणत्या बँकेचे नियंत्रण असते? ऑप्शन ए रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बी स्टेट बँक ऑफ इंडिया, सी ICICI बँक, डी कोऑपरेटिव्ह बँक. ऑप्शन ए रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 12वा, भारतात आर्थिक नियोजन केव्हापासून सुरू झाले? ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 26 नोव्हेंबर 1949, डी 1 एप्रिल 1951. ऑप्शन डी 1 एप्रिल 1951 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 13वा, बुल्स आणि बियर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? ऑप्शन ए संगणक, बी शेअर बाजार, सी पोलीस, डी यापैकी नाही. ऑप्शन बी शेअर बाजार हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 14वा, मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? ऑप्शन ए लिबरहान, बी सच्चर, सी नानावटी, डी यापैकी नाही. ऑप्शन सी नानावटी हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 15वा, आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन ए न्यायमूर्ती चपळकर, बी दादाभाई नौरोजी, सी लोकहितवादी, डी गोपाळकृष्ण गोखले. ऑप्शन बी दादाभाई नौरोजी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 16वा, सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जे 4 प्रमुख शहर जोडले गेले आहेत त्यामध्ये पुढीलपैकी कोणते शहर समाविष्ट नाही? ऑप्शन ए बंगळुरू, बी चेन्नई, सी कोलकाता, डी दिल्ली. ऑप्शन क्रमांक ए बंगळुरू हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 17वा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन ए 1935, बी 1947, सी 1950, डी 1925. ऑप्शन ए 1935 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18वा, आयकर हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? ऑप्शन ए प्रत्यक्ष कर, बी अप्रत्यक्ष कर, सी यापैकी सर्व, डी यापैकी नाही. ऑप्शन ए प्रत्यक्ष कर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 19वा, राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत कमवता व्यक्ती दगावला असेल तर कुटुंबाला किती रुपयाची आर्थिक मदत दिली जाते? ऑप्शन ए 5,000, बी 10,000, सी 50,000, डी 1,00,000. ऑप्शन बी 10,000 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20वा, आम आदमी विमा योजना कोणाच्या सहयोगाने राबविण्यात येते? ऑप्शन ए LIC, बी SBI, सी ICICI, डी HDFC. ऑप्शन ए LIC हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.